सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झोला तो झोला थंड या हवेत घेऊन कविता सासणा झुलव मला शरद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झोला तो झोला थंड या हवेत घेऊन कविता सासणा झुलव मला साजणारे मोहणारे ऐकणारे तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी सगळे सोयरे मी काढीले पाठी तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी सगळे सोयरे मी काढीले पाठी शरद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुला तो झुला थंड या हवेत घेऊन कविता साजणा झुलव मला इथं कोणी आसपासला डोळ्याच्या कोलात हासला तू जरा माझ्याशी बोलना ओठांची मोहोर खोलना तू लग बग जात मग वळून पाहता वाट पावलात अडखळली माझी पाहून अदा तू झाला या फिदा तुझी कविता मी थोडी चुकली का बरं ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बटडली तुझी पाहून आता मी झालो या फिदा माझी कविता ही थोडी चुकली नारे 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 रे नारे 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 रे इथून रंगा अरे तिथून रंगा इथून रंगा तिथून धक्का देतोस काय अरे इथून रंगा तिथून धक्का हे तू करतोस काय इथून धक्का तिथून धक्का देतोस काय अरे इथून धक्का तिथून धक्का हे तू करतोस काय नियत तेरी अच्छी नहीं बेड़ा समझतोस का मी ओल्ड स्कूल ती चेंजी ती सिटी वाली आणि मी देसी तरी इगो तिला जरा भी नाही मनामध्ये खराबी नाही पापराची तिच्या मागे डेली क्रेझी तरी वाय सो शाय हे सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग सुंदरी अरे सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग अरे सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग सुंदरी हे टक दे करो सावरिया टक दे करो सावरिया मभी बना देख नाचरी देखो कसो नाच रो सावरिया सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग सुंदरी अरे सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग सुंदरी दोन शब्द काय सांगाल तुमच्या या प्रवासाबद्दल? माझं हे दुसरं वर्ष आहे आणि सगळ्यात आधी तुमचे सगळ्यांचे आभार की तुम्ही वेळात वेळ काढून आज शनिवार आहे आणि तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी आलात त्याबद्दल खूप खूप आभार. आणि G2R2चं बोलायचं झालं तर आम्ही साई सिद्धी कॉम्प्लेक्समध्ये राहतो जोगेश्वरीमध्ये. आज G2R2 हा ब्रँड झालेला आहे. मुलं रेड टी शर्ट घालून जातात किंवा एखादा नाचायला लागला एखाद्याच्या घरामध्ये तरी म्हणतो की अरे याला G2R2ला घाल हा चांगला नसतोय. म्हणजे हा एक आपल्या जोगेश्वरीमध्ये एक चांगला ब्रँड झालेला आहे G2R2चा ज्याचं रोपटं हे 2012ला रोवलं गेलं आणि आज 2025 हे रोपटं इतर झाडांप्रमाणे आता हळूहळू वर येऊ लागलं आहे इतरांसोबत डोलायला लागलं आहे आणि ह्याच रोपट्याचं भविष्यामध्ये वटवृक्ष व्हावा हीच सगळ्यांची सदिच्छा तुम्हाला आणि खूप खूप आभार G2R2चे. खूप त्यांची मेहनत आधीपासून आम्ही बघतोय आणि आमच्यासारख्या नवोदित कलाकारांना इथे हा व्यासपीठ मिळतोय ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण आम्ही हाऊसवाईफ नाही आहोत आम्ही वर्किंग वुमन्स आहोत. म्हणजे घरातलं सगळं करायचं संसार सांभाळायचा मुलांना बघायचं
करिअर करायचं आणि त्याच्यानंतर स्वतःचा छंद जोपासण्यासाठी इथे यायचं, तासभर का होईना. सो या व्यासपीठावरून मी एकच सांगू इच्छिते की ज्यांनी जानेवारीमध्ये नवीन वर्षामध्ये काही संकल्प केला नसेल तर आज 10 जानेवारीच्या निमित्ताने इथून बाहेर पडल्यानंतर स्वतःसाठी वेळ काढा. मग तो 10 मिनटं असू देत, 20 मिनटं असू देत, तासभर असू देत, स्वतःसाठी जगायला शिका. कारण स्वतःसाठी जगणं हा जेवढा आपला हक्क आहे ना तेवढा कुठलाच हक्क नाही आहे आयुष्यामध्ये. आज आपण फॅमिलीसाठी सगळं काही करू, पण जर आपण इथे असू तर त्याच्यामुळे स्वतःचं आयुष्य खूप छान पद्धतीने जगता आलं पाहिजे. हीच मी इथे सगळ्यांना एक विनंती करते की याच्या पुढे नवीन संकल्प घेऊन जगायला शिका. एकनाथ मयेकर सरांना, एकनाथ मयेकर सर आपण मंचावरती एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकनाथ मयेकर सरांसाठी. डोंट प्ले द म्युझिक. तुम्ही नक्कीच प्राईज डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. गाणं ह्याच्यासाठी थांबवतो आहे. बघा मी तुम्हाला म्हटलं ना की सोनेरी क्षण आहेत ना ते दिसत नाहीत किंवा ते शोधावे लागत नाहीत, ते आपसूक वर येतात. आणि जसं जागृती म्हणाली तसंच एकनाथ या G2R2 डान्स अँड ॲक्टिव्हिटी सेंटरचा एक भक्कम आधार आहे. कोणाला माहिती आहे आत्ता दशावतार म्हणून एक मूवी येऊन गेला, दशावतार. तो आता ऑस्कर नॉमिनेटेड होतो आहे, राईट. तुम्हाला माहिती आहे जेव्हा तो पिक्चर किती जणांनी बघितला आहे? मला तर असं माहिती वाटलं पाहिजे की 100% बघितलेला असला पाहिजे. नसेल तर नक्की बघा. त्याच्यामध्ये जो गाराण्याचा एक व्हॉइस ओव्हर आहे, मी तुम्हाला परत सांगतो, तो व्हॉइस ओव्हर अजून कोणाचा नसून आपल्या एकनाथ दादाचा आहे. आणि ती फिल्म आज ऑस्करला नॉमिनेट होते आहे. मला सांगा ह्याच्यापेक्षा मोठं काय असलं पाहिजे या कलाकारांसाठी की आज इकडचा प्रत्येक कलाकार एका वेगळ्या उंचीवर चालला आहे, एका वेगळी ओळख बनवतो आहे. आणि एकनाथ म्हणजे शब्द नाही आहेत माझ्याकडे. तू सहकलाकार आहेस माझा, हीच मोठी पर्वणी आहे माझ्यासाठी की तुमच्यासारख्या कलाकारांबरोबर आणि तुमच्यासारख्या नारी शक्तीबरोबर मला हा अनुभव घेता येतोय, हा स्टेज शेअर करता येतोय. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.